मायक्रोन्यूट्रल आहेत. मग अशा पद्धतीने जर समजा आपलं जेवणाचं ताट जर असेल तर भाजी, पोळी, भात, चांगल्या प्रकारची भाजी, त्याला चांगली फोडणी दिलेली, चांगले मसाले वापरलेले जर असेल तर आपलं जेवण चांगल्या प्रकारे होतं. मग आपलं जेवण जर चांगल्या प्रकारे झालं तर आपल्याला चांगलं वाटतं किंवा उदरनिर्वाह आपला पूर्ण होतो आणि आपल्याला पूर्ण आहार मिळतो. तसं पिकांना पण पूर्ण आहार घ्यावा असा वाटतो किंवा पिकांना पण पूर्ण आहाराची गरज असते. त्यासाठी आपण नुसतं मुख्य अन्नद्रव्य नत्रस्फुरत पालाश टाकून चालणार आहे का? नाही. द्विअन्नद्रव्य पण लागणार आहेत आणि मायक्रोन्यूट्रन्स पण लागणार आहेत. तर त्यासाठी आपल्याला समतोल खताचा वापर आपल्या पिकामध्ये करणं गरजेचं आहे. म्हणजेच खतं कशी टाकायची आलं लक्षात? नत्रस्फुरत पालाश टाकायचं 65 किलो, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर टाकायचं 25 किलो आणि जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिब्डेनम आणि क्लोरीन टाकायचं 15 किलो बरोबर 100 किलो. एक एकरला तुम्हाला जर 100 किलो खत टाकायचं असेल तर अशा प्रकारे